गोष्टी मैदानापुरता ठेवायच्या असतात. मैदानाच्या बाहेर आपण परिपूर्ण एक मित्र आहोत आणि त्याच पद्धतीने आपण वावरायचं असतं. आणि म्हणूनच आपण नेहमीच म्हणतो ना की हर्ष उल्हास इतरा काय घेऊन आलेले आहेत आपण आणि काय घेऊन जाणार आहेत, सर्व काही इथेच राहील. म्हणून जो आपला आनंद आहे तो द्विगुणित करा, सर्वांसमवेत एकत्रित राहा, हर्ष उल्हासाने राहा. आज मात्र एक संदेश असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. मॅच ऑन असेल. वाघोबा पाटीलपाडा आणि प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी या दोन संघादरम्यान ही लढत. एकीकडे आतापर्यंत अनबिटेबल असलेला संघ आहे प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी हा संघ, तर दुसरीकडे वाघोबा पाटीलपाडा. दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेने निलेश सोलंकी आणि एकीकडे मिस्टर हितेश याला अगदी आपण पाहताय, हेमंत याला अगदी आपण पाहताय. चला 12th मॅन दोन्ही संघांचे आपण पाठवून द्यायचंय. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक अमोल. पहिला चेंडू डाऊन द लेग आहे. पंच नितेश कदम सरांचा अगदी इशारा अगदी आपण पाहताय, वाईटचा इशारा. पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव. नितेश कदम सरांचा सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण की जी जर्नी राहिली या पंचांची ती सुद्धा उल्लेखनीय होती. एक छोट्याशा गावातून आले, तिथून एक चांगलं स्वप्न पाहिलं ॲज अ खेळाडू म्हणून. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्यांनी हाताळलं आणि तदनंतर पंचांच्या भूमिकेमध्ये आज त्यांनी जी उंच भरारी घेतली ती सुद्धा पाहण्यायोग्य. नुकताच स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी अगदी पार पडली आणि अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये त्या स्पर्धेमध्ये जाताना पाहायला मिळालं. ही सुद्धा प्रामुख्याची बाब आहे आणि तेच नितेशजी कदम यांना आपण पाहत आहे. चौकाराचा इशारा, फाईन लेग क्षेत्राबाहेर चेंडू सरळ निघून गेला. VGPL चौकार 4. धावा कशा येऊ देत ते येणं महत्वाचं आहे आणि ज्या अनुषंगाने आपण पाहू शकाल अगदी बॅटची कड आणि तदनंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 4 न फ्लाय झाली आणि आता जाऊन पोहोचतंय. 1 बॉलचा खेळ झाला आणि 5 धावा या धावफलकावरती आहेत. या सामनावीरीचा पुरस्कार आपण अविनाश याला इथून देऊन सन्मानित करणार आहोत. खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून देर आहे और दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल. ओहो काय जबरदस्त. आतापर्यंतचा सर्वाधिक सुंदर चेंडू जो आहे ना, तो जो ब्रह्मास्त्र बनलाय अमोल याचा, तो हा आहे. कुठल्याही स्पॉट वरनं जो बाउन्स होतोय फलंदाजाकरिता थोडासा कुठेतरी आसपंजस मध्ये दुविधेमध्ये टाकतोय, अडचणीमध्ये टाकतोय. चांगली गोलंदाजी, जी गोलंदाजी ओपनिंग पेअरला थोडीशी कठीण काळामध्ये घेऊन चाललंय आणि ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आपण पाहतात. गोलंदाजात अमोल संघाचे अत्यंत महत्वाचे गोलंदाज, संघाचे एक अष्टपैलू खेळाडू, ट्रम्प कार्ड. पुढचा बॉल त्यांचा. या वेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टिरक्षक पुढे सरसावलेत, त्यांनी कुठली नाही चुकी केली. फलंदाज होतील बाद. गॉन. निलेश बाधून तंबूच्या दिशेने 3 चेंडू फेस केले. रिप्लाय मध्ये आपण पाहू शकाल शरीरापासून दूर खेचण्याचा प्रयत्न केला. त्याचंच कारण जे वेट परिपूर्ण ट्रान्सफर व्हायला हवं होतं ते ट्रान्सफर झालं नाही आणि त्या दिशेने एक सुंदर झेल अगदी टिपला गेला. पाहाच्या सुरुवातीपासून जे कॉम्बिनेशन बनलंय ना आता प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी या संघाचं, ते कन्सिस्टंटली आणि ते फिल्डिंग मध्ये सुद्धा अगदी आपण पाहू शकाल. ज्या छोट्या छोट्या संधी आहेत, ज्या अशक्य असणाऱ्या संधी आहेत त्या कन्वर्ट केल्या जातात आणि ही चांगली बाब आहे संघाकरिता. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. या वेळेला पुन्हा एकदा वेग प्रचंड, बॅट चिकड आणि तदनंतर शॉर्ट थर्डमॅन मधून बॉल फरार. 4. लहानपणी करायचो तोंड लाल लाल पोरी तूच माझा जुनाच माल. थँक्यू. स्टिअर केला या चेंडूला, दिशा दर्शवली, जो वेग होता त्या वेगेचा यूज केला आणि चांगल्या पद्धतीने थर्डमॅनला फ्लाय स्लिप करणं, चेंडू ट्रॅव्हल झाला, सरळ निघून गेला 4 धावेंकरिता. वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा संघामध्ये पोटेन्शियल असणारे खेळाडू बरेच होते, परंतु जी सुरुवात हवी होती ज्या 2 गुणांसहित, असं आपण म्हणतो ना वेल बिगिन इज हाफ डन, त्याची सुरुवात मात्र झाली नाही आणि त्या 2 गुणांकरिता मात्र जो स्ट्रगल राहिला ना तो अजूनपर्यंत अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. शुभमजी नाईक आहेत स्वतः संघमालक आमच्या समवेत 12 मॅनच्या भूमिकेमध्ये, त्यांचं सुद्धा स्वागत असेल. 9 अंक नंबर 1 गडी बाद. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 5वा बॉल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. या वेळेला प्रचंड वेग. इथे आपण पाहतायत काय घडलंय, पंच दर्शवतील. इथे निश्चित स्वरूपात
लेग बाईटचे संकेत दिलेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात जो वेग होता अंगावरती जाऊन बॉल आदळलाय, ज्या अनुषंगाने आपण पाहतोय तिथे 1 रन मिळते. रिप्लेच्या माध्यमातून जरूर पाहूया की निश्चित स्वरूपात घडलंय काय. जिथे आपण पाहतायत येस थोडा जो ग्लोज एरिया असतो ना त्याच्या थोडा वरती बॉल, त्या अनुषंगाने पंचांनी पाहिलं. 5 बॉलचा खेळ झालाय, 9 रन धावफलकावरती आहेत. 9 रन्स सोनकाड 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मिस्टर अमोल. नाट वेग आहे परंतु यावेळेस लेन थोडीशी चुकीची डाऊन द लेग अगदी आपण पाहत आहे. पंचांचा इशारा व्हाईटचा आहे आणि त्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल 1+1 या 2 अतिरिक्त धावा स्कोर कार्डवर अगदी मिळतील आणि या दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. अकरा अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून पुन्हा एकदा सुसज्जित होईल मिस्टर अमोल. षटकातील शेवटचा अंतिम चेंडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अमोलच्या अगेन्स्ट तुम्ही अक्रॉस द लाईनने खेळू शकत नाही. ॲज अ मेरिट ॲज अ क्रिकेट इन स्टोक तुमची गुणवत्ता, तुमची टेक्निक, तुमचं टॅलेंट या सर्व गोष्टी मात्र स्थित राहतील कारण की एक परिपक्व असलेला गोलंदाज आहे आणि अतिच परिपक्वता जेणेकरून मात्र ही इकॉनॉमिकल गोलंदाजी बनता येणार नाही कारण की धावा गेल्या त्या षटकामध्ये 10च्या प्लस. जे आतापर्यंत जी गोलंदाजी करून दाखवले अमोल याने ती अनमोल केले आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकाल कन्सिस्टंटली विकेट टेकर गोलंदाज आणि मसली पॉवर प्ले मध्ये. या षटकात आणि या मॅच मध्ये मी म्हणेन की त्याच्या अगेन्स्ट मध्ये धावा आल्या असतील, परंतु या आधीच्या जर 2 मॅच तपासून पाहिल्या तर जिथे अमोल नावाचं वादळ फलंदाजांना त्यांना नाही आवडता आलं, ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 रन वरती. धावसंख्या फलकावरती येस ऑल राईट, व्हेरी गुड क्रिकेट. जरी ते प्रतिस्पर्धी संघ असला तरी ते सांगतात की रन 12 झालेत. हे तुमच्याकडे असायला हवं. खूप कमी खेळाडू असे असतात जे प्रतिस्पर्धी संघाचं हित बघतात. याच्यासाठी टाळ्या वाहिल्या पाहिजे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल फिल्डिंग करणारी टीम सांगते की 1 रन तुम्ही नाही काउंट केलाय तो काउंट करा. त्यांची 1 धाव एक्स्ट्राची आहे म्हणजे ती जास्त आहे. त्या अनुषंगाने तुम्ही 11 बोलतायत ती 12 आहेत आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला तिथे 12 रन धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आलेत ते म्हणजेच दीप. दुसरा षटक आहे आणि दीप गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. म्हणूनच हे क्रिकेट वैतरणाकरांचं आहे. म्हणूनच हॅशटॅग आपण सुरुवातीमध्येच पाहिलं आम्ही वैतरणाकर. खेळाच्या माध्यमातून भावना सुद्धा जोपासतायत, खेळाडू वृत्ती सुद्धा जोपासतायत आणि हे खूप महत्वाचं आहे. 12 अंकांवर स्कोर कार्ड इकडे बाद. दुसऱ्या षटकाची सुरुवात दीप गोलंदाजी मार्कवर. खूप चांगला फटका स्कोर ऑफ द विकेट. स्वीपर कव्हरला फिट करून चेंडू सरळ निघून गेलाय 4 धाब्यांकरिता. क्लासिकल ड्राईव्ह चौकार. चांगला फटका. रिप्लेच्या माध्यमातून जर आपण तपासून पाहिलं या फटक्याला तर थोडासा लोअर फुल टोज आणि तदनंतर कव्हरला त्या बॉलला क्लिअर केलं. क्षेत्ररक्षक होते शॉर्ट कव्हरचे, त्यांच्या डोक्यावरनं त्या बॉलला खूप चांगला एक फटका सजवला आणि ज्या वेळेला आपण पाहू शकाल सीमारेषा 4 इथे आपण पाहतात फ्लाय झाली. चौकारानं स्कोर कार्ड पुढे आलं. 16 रन या वेळेला. खूप चांगला चेंडू, अतिशय सुंदर पद्धतीने मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये या बॉलची लाईन और लेन चांगली राहिली. बघा इथे थोडा ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि गुड लाईनला पिचिंग, योग्य वेग, योग्य लाईन या तिन्ही गोष्टींचा अवलंब बघायला मिळाला. डॉट बॉल येतोय. चांगली रिदम आहे. उत्कर्ष गोलंदाज दीपच्या माध्यमातून नवतरुण उभारता सितारा आहे. या टेनिस क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहत आहे चांगल्या पद्धतीने पुढे येत असताना यावेळेस लेंथ हलकीशी मागे होती. पिक केलं या स्ट्रोकला. एलिव्हेशन तर आहे आणि डिस्टन्स सुद्धा गाठेल. फेकून दिले या चेंडूला. वाईडिश काव कॉर्नर, सीमारेषा पार. मिळतील धाबा 6. VGPL सिक्सर 6. खऱ्या अर्थानं थोडासा मागे राहणारा बॉल, त्या बॉलवरती आक्रमण केलं, तुटून पडले आणि जिथे धावसंख्या आता जाऊन पोहोचते 22 वरती. या षटकातला पुढचा बॉल दीप यांचा. इथे देखील मागच्या बॉलवरती थोडासा हाफ ट्रॅकर, यावरती स्लॉट मधला अगदी समोर पार्क केलाय षटकार. थँक्यू. पुलर लेन डिलिव्हरी पुन्हा एकदा अगदी आपण पाहू शकाल स्लॉट मध्ये देऊन बसले आणि काय जबरदस्त पद्धतीने हेमंत याची बाकली अगदी आपण पाहू शकाल. हा दुसरा तगडा प्रहार आणि धावफलक 28.
28 या अंकांवर धावफलक. म्हणजे या षटकामध्ये धावा लुटण्याचा प्रयत्न झालाय आणि तो अगदी आपण पाहू शकाल यशस्वी. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस मिस टायमिंग स्ट्रोक आहे, जिथे एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर येईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक बोर्डवर अगदी जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 29 या अंकांवर हे धावफलक. अगदी या षटकामध्ये धावा आल्यात महत्वाच्या आहेत उत्कर्ष, आणि जो अटॅक ठेवलाय तो कॉन्सिटे पहा. वाघोबा पाटीलपाडा या संघाकडे तेवढी फलंदाजी, अटॅकिंग फलंदाजी सुद्धा आपण पाहिली, परंतु काही मिस्टेक ज्या झाल्या त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून झाला. काही मॅचेस मध्ये काही झेल सुद्धा सुटले गेले, काही वेळेमध्ये सिच्युएशन नुसार खेळले नाही. या सर्व गोष्टी मात्र त्या विजय आणि पराभवचं अंतर ठरल्या. आणि आता अगदी आपण पाहताय तो पहिला विजय करिता मात्र अजून सुद्धा शोध सुरू आहे, परंतु या मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये आहे. ही स्थिती जर कंटिन्युअसली ठेवली तर एक चांगली धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चर्चा चालू राहील. उत्कर्ष आहेत आमच्या सोबत. 29 या अंकांवर स्कोर कार्ड आहे वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 14.50च्या गतीने धावा आल्यात. घेऊया एक क्विक ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा VGPLचा रजनी थरार. तुझ्या माझ्या इश्काची अजून आहे चर्चा, जशी तू माझी अर्जी अन मी ग तुझा परशा. जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या, नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करस काय? मी नाही ठकवा दिला घरी सुखी. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग रजनी क्रिकेटचं डे नाईटचं पहिल्याच वर्षात मन जिंकणारी स्पर्धा राहिली. करून दाखवलं. 2 महिन्याची प्लॅनिंग सक्सेस, आणि तिसऱ्या रजनीमध्ये अगदी आता असताना चाललंय ही तिसरी रजनी. या पुढील एक सामना आणि तदनंतर आजच्या शेड्यूलचं पॅक होऊन जाईल शेड्यूल. आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅकवरती अमोल आलेत. पहिल्या षटकात 11 रन स्वाभाविक नसतात त्यांच्या हातखंडामध्ये तेवढ्या, परंतु आता त्या आलेल्या होत्या. या वेळेला चांगला बॉल, लेदर बॉलचा भन्नाट एक्सपिरियन्स ज्या पद्धतीने आमचे डीजे ऑपरेटर त्यांनी दर्शवला आम्हाला की दीप आहेत एका बाजूला, अमोल आहेत, लेदर बॉल देखील चांगले हाताळतात. ज्या अनुषंगानं लाईन आणि लेंथ कसून आहे त्यांच्याकडे. बघा गुड लाईनलाच पिचिंग असते, ज्या अनुषंगानं वेग देखील चांगला आहे. 29 रनवरती स्कोर कार्ड आता थांबलाय. आणि अगदी फॉलो करतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमार याला, जो स्विंगचा बादशाह अगदी गणला गेला. तो जमवलेला अगदी आपण पाहताय चांगल्या पद्धतीने लॉंग रनअप आहे. आणि जे ऍक्शन अगदी आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने बॉडीला स्ट्रेच केलं जात आहे. आणि तेच अगदी परिपूर्ण या गोलंदाजीच्या माध्यमातून ते एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न. आणि हेमंत सुद्धा सांगतायत की चेंडू अगदी कुठल्याही स्पॉटवरनं डोळ्यांच्या समोरनं अगदी बाउन्स झाला, आणि तेच अगदी आपण पाहू शकाल परिपूर्ण बीट झाले. सरळ चेंडू यष्टी रक्षकांच्या हातखंडामध्ये डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी. डीपीएनचं देखील कौतुक करावं लागेल. आज अनेक स्पर्धा आम्ही करत असतो, परंतु तुम्हाला रिप्लेमध्ये कुठल्या तरी एका कॅमेऱ्याचाच रिप्ले मिळत असतो, परंतु डीबीएन म्हटलं ना की प्रवीण पाटीलची ती एक वेगळी ओळख आहे. सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचा मानस का राखतात, तर तुमच्या कामाची दखल कशी घेतली जाते, तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक कसं असता, तुम्ही लोकांपर्यंत काय पोहोचवता, आणि त्या अनुषंगाने डीबीएनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला सलगचा तिसरा गोलंदाजाचं नाव आहे अमोल. मागच्या षटकात 11 रन आले. या षटकात कंजूस गोलंदाजी होणार, ज्या अनुषंगाने जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न होतात हेमंत याच्या माध्यमातून. म्हणायचं झालं तर ब्लाइंड होत आहेत. स्ट्रोक एक्झिक्यूट तुम्हाला करायचे असतील तर चेंडूवरची नजर ही खूप महत्वाची आहे. आणि जिथे ब्लाइंड स्ट्रोक जर खेळण्याचा प्रयत्न होत आहे अगेन्स्ट अमोलच्या गोलंदाजीवर, ते थोडंसं कारगर सिद्ध होत नाही. लागोपाठ अगदी आपण पाहताय 3 डॉट बॉल आलेत. चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खरचटण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस नशिबाची साथ मिळाले. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला पिट करून चेंडू सरळ निघून गेलाय. 4 धाब्यांकरिता मिळतील धावा. 4 चौकार. तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे. थँक्यू सो मच. इथे आपण पाहतायत वेग जास्त असल्या कारणानं बॅटची जरी कड लागली तरी देखील ती वेगानं लॉंग स्टॉपला क्लिअर करणारी होती. धावा कशाही येऊ देत, आता धावांची टंचाई आहे ना, त्यावेळेला धावा येणं गरजेचं आहे. बॅट अगदी आपण पाहतायत एज मध्ये चौकार कन्वर्ट झाला. पुढचा बॉल. याही वेळेला यष्टीरक्षक थोडेसे मागेच राहिलेत, कारण वेग खूप जास्त आहे. त्या अनुषंगाने त्यांना माहिती आहे की जर फलंदाज बॉल चुकले तर सरळ हातामध्ये, आणि सध्या तेच बघायला देखील मिळालं. डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच लाईनने पुन्हा एकदा अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न. चुकी होते वारंवार हेमंतच्या माध्यमातून. चेंडूपर्यंत जाणं महत्वाची भूमिका आहे, परंतु सलग त्याच चुक्या होत आहेत. आता या षटकातील हा शेवटचा अंतिम चेंडू. पहा मागील षटकामध्ये धावा गेल्या होत्या, परंतु परिपूर्ण भर काढले या षटकामध्ये अमोल याने, म्हणून आतापर्यंत अमोलची गोलंदाजी ही अनमोल राहिले.
आणि तीच कन्सिस्टंटली करण्याचा प्रयत्न यावेळेस अगदी आपण पाहत आहे. खूप चांगल्या पद्धतीने पेसचा उपयोग केला आणि सरळ चेंडूला अगदी आपण पाहू शकाल स्क्वेअर कटच्या फटक्यामध्ये खेळला. बॅकवर्ड पॉइंट आणि थर्ड मॅनच्या अगदी मध्यात चेंडू झाला ट्रॅव्हल. मिळतील धावा 4 आणि षटकाची सुद्धा होते इथे समाप्ती. 37 या अंकांवर स्कोर कार्ड 3 षटकांच्या समाप्तीनंतर. थर्टी 7 रन्स ऑन अ कार्ड, एक गडीच्या मोबदल्यात अगदी आपण पाहत आहे. इथून खूप चांगल्या पद्धतीचा अगदी शेवट होता. जो वेग होता खऱ्या अर्थाने मात्र तो यूज केला. म्हणून मी म्हटलं की क्रिकेटिंग स्ट्रोक्स अमोलच्या अगेन्स्ट हे मात्र खूप कारगर सिद्ध होतील. आतापर्यंत थोडीशी चुकी होत होती हेमंतच्या माध्यमातून की अक्रॉस द लाईनने जास्तीत जास्त खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता आणि जसं मेरिटने खेळले त्याचा उपयोग सुद्धा झाला. चांगल्या पद्धतीने षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 37 या अंकांवर स्कोर कार्ड. दोन्ही पंच आमिर काराईक, नितेश कदम यांना अगदी आपण पाहत आहे. विचार विनिमय केला जातोय. काही गोष्टी असतात ज्या पंचांच्या माध्यमातून सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात, योग्य ते डिसिजन असतात त्यांचे सुद्धा कमी वेळेमध्ये. कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय कित्येक कॅमेरे असतात, कित्येक कॅमेरा अँगल जरी असले तरी सुद्धा त्यांकडनं चुक्या होत आहेत. आता इथून आपल्याकडे तेवढे कॅमेरा अँगल नाही आहेत, परंतु आतापर्यंत जे डिसिजन पोहोचवलेत ना ते अतिशय सुरेख आणि ॲक्युरेट आपल्यापर्यंत पोहोचवले गेलेत. अगदी बरोबर. खूप छान विश्लेषण तुम्ही केलं पंचांच्या बाबतीत. खूप चांगलं पंचांची भूमिका. 3 षटकांचा खेळ संपलाय जिथे 37 धावा. आज टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला 2 कॅमेऱ्याने कव्हर होताना बघायला मिळतं. येणारी 5 वर्ष सांगून जातील टेनिस बॉलची. खूप वेगळं असेल जिथे आपण पाहू शकाल. आता इथे डॉट बॉल आला जो मी उल्लेख केला. आज टेनिस बॉलला एवढं वलय प्राप्त झालं म्हणजे येणाऱ्या काळात सगळे येईल, ज्यामध्ये LBW साठी एक वेगळी सिस्टम असेल, तदनंतर अल्ट्रा एज येईल. या सगळ्या गोष्टी अगदी यामध्ये येतील कारण टेनिस बॉल आता खूप पुढे चाललाय. ज्या अनुषंगाने आपण पाहतात प्रत्येक गावोगावी गल्लोगल्ली टेनिस बॉलचा क्रेज वाढलाय. आणि नक्कीच अंपायर करिता मात्र मॅचचे न्यायाधीश असतात. अचूक निर्णय, निर्भय व्यक्तिमत्व आणि चांगल्या पद्धतीचं डिसिजन. इथे अगदी काय घटित झालंय, विकेटचं अगदी होईल पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का तंबूच्या आशयाला. सुंदर सॉन्ग. वर्षाचे 365 ते 366 दिवस आपण हे सॉन्ग कधीही लावा, आपल्या मुखावर एक वेगळं स्मित हास्य असतं. आज खूप काही दिलंय या संगीताने. कारण की माणूस जेव्हा निराश असतो, हताश असतो, तेव्हा संगीत एक मात्र साधन आहे ज्याने आपण हर्ष उल्हासित नेहमीच होत असता. आणि DJ यशवंतने मात्र माहोल बनवलाय, त्याचं सुद्धा कौतुक असेल. कारण की आपला आवाज सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आहे त्याच्या माध्यमातून. आणि टायमिंग ही खूप महत्वाची आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. ती यशवंत DJ याने राखले आणि खूप महत्वाचं आहे. फटका हवेमध्ये, इथे मिस टायमिंग स्ट्रोक. झेल खाली 2 ते 3 क्षेत्ररक्षक आले. आवाज तर आला होता जयवंत, परंतु त्याने मात्र तेवढा धीर दिला नाही. प्रसाद होते एकेंडने आणि त्या दिशेने आपण पाहू शकाल थोडीशी मिस्टेक झाली. अनंत स्मित हास्य करतात कारण की झेल घेणं महत्वाची बाब होती. झेल ड्रॉप, एक सिंगल धाबी स्कोर कार्ड मिळेल. 38 या अंकांवर हे धावफलक. 38 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद झालेत. या षटकात बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय, तो म्हणजे आतापर्यंत 3. इथून येणं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 4 मध्ये आपण पाहताय धावांची गती वेगानं वाढली होती पहिल्या 2 षटकांमध्ये, परंतु तिसऱ्या षटकात पुन्हा अमोल आले. अमोलने टाळा लावलं आणि आता चौथ्या षटकात 30 गोलंदाजी होते ऑन साईडला. समोरच्या दिशेने फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. वाह क्या बात आहे. डेडिकेशन. तुम्ही शेवटपर्यंत संघासाठी ज्या वेळेला तुम्ही सीमेलगत आहेत, तुम्हाला का संधी मिळाल्या, एक चांगले क्षेत्ररक्षक म्हणून तुम्ही का तिथे आहेत, त्याचं उत्तम प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दिले. मी म्हणेन इथे धावा सेव्ह केल्या. 40 अंकांवर स्कोर कार्ड आहे. 40 रन्स. पंचांच्या माध्यमातून जी बाउंड्री लाईन आहे ती चेक केली जाईल. सो थर्ड अंपायर पुन्हा एकदा रुजू होताना या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतील. सर्व काही गोष्टी आहेत ज्या पद्धतीने आपण एफर्ट्स लावलेत त्या एफर्ट्सचा अगदी आपण पाहत आहे परिपूर्ण खेळाडूंच्या माध्यमातून ही साथ मिळत असताना. रिप्लायमध्ये अगदी आपण पाहत आहे हेमंतचा फटका ऑन साईडला खेळला गेलाय. त्या दिशेने वाईडिश कावकोन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक अगदी धावत पळत आले होते.
एक मोमेंटला वाटलं की चेंडू पास होईल. काय असेल थोडासा क्लोज कॉल आहे म्हणून पंच त्या ठिकाणी फील्ड घेत आहेत. विशेष करून सर्व अँगलने पाहण्याचा प्रयत्न, जो स्क्वेअर लेग कॅमेरा आहे त्या दिशेचा अगदी हा अँगल अगदी आपण पाहू शकाल. जेव्हा आपण बाउंड्री लाईन लगत फील्ड करत असतात तेव्हा बाउंड्री लाईन सीमारेषा आपल्याला अवगतच नाही सुद्धा खूप महत्वाची भूमिका आहे. टच अँड गो हा मामला असू शकतो. आता ही सर्व काही गोष्टी आहेत ज्या पद्धतीने उल्लेख केला डीबीएनने की सर न्यायाधीश आहेत प्रत्येक मॅच मध्ये जे निर्णय क्षमता प्रखरपणे आपल्यापर्यंत पोहोचवलेत. सो काय निर्णय असेल जेव्हा मात्र बाउंड्री लाईन लगत फील्ड झाला तेव्हा काही संपर्क हा चेंडूला झालाय की नाही हे सुद्धा मात्र चेक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. आता दोन्ही अँगलने मात्र चेक करण्याचा हा प्रयत्न आहे आणि जे सर्व काही ना ते सर्वांसोबत इथे गुपित काहीच नाही आहे म्हणून दमदार भरोसेमंद नेटवर्क हे डीबीएनचे आतापर्यंत ओळख राहिले. प्रेक्षकांसुद्धा करिता सुद्धा मात्र ते दाखवलं गेले की कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्याचा हा प्रयत्न होतोय. आणि यस डिसिजन आलाय, इट्स 4. कारण की ज्या वेळेस बाउंड्री लाईन लगत हे वर्क झालं तेव्हा जो संपर्क होता चेंडूचा हाताचा तो मात्र झाला होता आणि त्याच कारणास्तव हा मात्र डिसिजन असेल. इट्स 4 रन 4 धावा आणि चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 42 अंकांवर. 42 धावा धावफलकावरती आहेत. बॉलचा खेळ झालाय 4, इथून येणं 2 बॉल आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहताय जिथे वाघोबा स्पोर्ट्स पाटीलवाडा वाह काय फटका खेळलाय, इनफिल्डच्या वरनं क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतील आणि क्षेत्ररक्षण केलं तिथे देखील. तिसरीचा प्रयत्न राहील का बघता बघता जर आपण तपासून पाहिलं तर आतापर्यंत जिथे 2 रन परिपूर्ण होतील आणि धावसंख्या 2 ना आकार घेत जाऊन पोहोचते ती म्हणजे 44 लॉस ऑफ 2 विकेट्स. इथून 7 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि अगदी चेंडू मागे कोण धावले होते तर प्रदीप यांना अगदी आपण पाहताय. प्रदीप गावड नेहमीच एक चांगल्या पद्धतीचं अगदी व्यक्तिमत्व आहे. नेहमीच आपण प्रदीपच्या सोबत फिरा मात्र आपण बोर होणार नाहीत संपूर्ण दिवसामध्ये. त्यालाच अगदी आपण पाहताय. ऑन साईडला खेळलाय फटका हवेमध्ये आणि त्या फटक्यामध्ये तेवढा फोर्स आयएसडी ट्रॅव्हल झालाय त्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक होते परंतु ते बनले दर्शक. मिळतील धावा 6 षटकार. थँक्यू सो मच. काय जबरदस्त गाण्यांची इथे मधुर मेजवानी. खऱ्या अर्थानं जो गोल्डन इरा होता ना ती गाणी आता रात्रीच्या वेळेमध्ये खूप छान पद्धतीने आमचे डीजे ऑपरेटर ऐकवतात, प्रेक्षकांना अगदी खेळवून ठेवतात. जरी क्रिकेटमध्ये थोडंसं एक टाइम असा येतो रात्रीचं क्रिकेट असलं ना की थोडीशी एक मंदी येते डोळ्यावरती, एक थोडंसं जाग येतं, परंतु अशी गाणी वाजली की प्रेक्षक पुन्हा एकदा चार्ज होतात, खेळाडू पुन्हा चार्ज होतात. पंचांकरिता मात्र हे टॅगलाईन आहे अचूक निर्णय निर्भय व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने अंपायर शिवाय सामना अपूर्ण असतो. आणि खऱ्या अर्थाने मैदानाचा न्यायाधीश आमिर कारायकडे अगदी पाहत आहे नितेश कदम यांना अगदी आपण पाहू शकाल. आणि डीजेची सुद्धा उल्लेखनीय कामगिरी राहिले मागील सीझन मध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने अगदी आपण पाहू शकाल त्यांचं वर्क. म्हणून मी म्हटलं की प्रत्येकाच्या कामामध्ये क्वालिटी आहे म्हणूनच आपण सर्व इथे आहोत. त्या सर्व काही गोष्टी आपल्यामध्ये असणं कारण की आज क्वांटिटी खूप पडली आहे परंतु क्वालिटी ही खूप महत्वाची असते आणि त्या सर्व काही गोष्टींमध्ये ही स्पर्धा सुद्धा त्याच पद्धतीने उभारणी घेते. धावचीच्या रूपाने खेळाडू होईल इथे बाद, विकेटचं झाले ते पतन. तिसरा धक्का वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा 50 या अंकांवर. मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है जिसे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है कोई जन्नत की वो हूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की है. एप्रिलचा महिना आहे आणि जवळजवळ उत्कर्ष म्हणायचं झालं तर कॉलेज वेळ हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. हा सुद्धा एक हिरा असतो प्रत्येकाकरिता. आता एक्झाम सुद्धा सुटल्या, सुट्टीचे दिवस चालू झालेत आणि क्रिकेटकडे मात्र ते सुद्धा एक लक्ष केंद्रित असेल. आता उर्वरित काही दिवसांमध्ये बॅटची एज लागले आणि अगदी हा चेंडू लॉंग स्टॉप रिझनला सीमारेषा गाठेल. सरळ निघून गेलाय. का मिळतील नशिबाचा 4 धावा चौकार. कुछ आज है होने वाला मेरी आंख फड़कती है. चौकाराच्या मदतीने अगदी हेमंत पर्सनली अगदी आपण पाहू शकाल 41 या अंकांवर चर्चा होत होती महाच विषय आणि धावसंख्या अगदी वाढली जाते
54 धावा या स्कोर कार्डवर अगदी लागल्यात. काय पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये कुठला तो फलंदाज असेल ज्याला मात्र हा मान मिळेल. जर ही स्पर्धा डे फॉर्मॅट मध्ये असती ना तर याच मैदानावर आतापर्यंत तरी माझ्या मते 5 ते 6 अर्धशतक आली असती, कारण की गेल्या वर्षी तो रेकॉर्ड झाला याच मैदानावर. जर 50 धावा येतील तर शुभमजी नाईक जे स्वतः संघ मालक आहेत त्यांच्याकडे 500 रुपये असतील, परंतु 500 लागले आणि विकेट गेली मैदानाच्या दिशेने. अगदी हलकासा हा कस लागला, विकेटचं झाले पतन, फलंदाज बाद. थँक्यू. अगदी मराठी भाषेतील जो अवीट गोडवा आहे ना तो या गाण्यावर अगदी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच सिनेसृष्टी सुद्धा खूप इम्पॉर्टंट राहिलंय. आणि जेव्हा सिनेसृष्टीला सुरुवात झाली शनिवार 3 मे 1913 तो दिवस आणि पहिला चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित झाला, त्याचं नाव आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी. आणि खऱ्या अर्थाने हा चित्रपट आणणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो होता मराठी माणूस, त्याचं नाव आहे दादासाहेब फाळके. आणि खऱ्या अर्थाने जो जिवंतपणा आला सिनेसृष्टीला आणि सर्वोत्तम पुरस्कार हा दादासाहेब फाळकेच्या नावाने दिला जातो, ही गर्वाची बाब आहे. म्हणून मी मराठी, आपण मराठी, सर्व मराठी आणि खऱ्या अर्थाने मराठी पाऊल चालते पुढे आणि ते कन्सिस्टंटली होत असताना. कारण की ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण राहतो हे विसरून चालायचं नाही की त्या महाराष्ट्राच्या भूमिकेरिता कित्येकांची प्राणांची आहुती दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचं योगदान प्रामुख्याने अगदी आपण पाहत आहे, स्वातंत्र्य सैनिक असतील, सर्वांचंच जे योगदान आहे ते महत्वाचं आहे. म्हणूनच महाराष्ट्र भूमी ही संतांची, संस्कृतीची आणि खऱ्या अर्थाने मराठी माणसांची ओळखली जाते. समोरच्या दिशेने तगडा प्रहार, अगदी स्ट्रॉंग फिनिश. 60 या अंकांवर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि 61 धावेंचं अगदी आपण पाहू शकाल आता पाठलाग करावा लागेल. पाहता पाहता उत्कर्ष 60 धावा झाल्यात आणि 61 धावा आता इथून कंप्लीट केल्या जातील की नाही, काही पहिला विजय नोंदीत करतील वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा हा संघ. स्वतःच्या प्रतिष्ठेकरिता, संघाच्या प्रतिष्ठेकरिता हा खेळ होईल की नाही पाहणे योग्य असेल. समरी आपण पाहताय पहिला इनिंग काय जबरदस्त खेळ. हेमंतच्या माध्यमातून 17 चेंडूकडे 41 धावा. गौरव आले, गौरवच्या बॅटमध्ये शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला. कन्व्हिन्सिंग फक्त आणि फक्त हेमंत दिसले धावेंच्या बाबतीमध्ये. प्रेमनाथ होते स्ट्राईक रेट तेवढा मेंटेन करू शकले नाही. एक एंडने अगदी आपण पाहताय गौतम आहेत, 2 चेंडू ते सुद्धा खेळले. 1 धाव त्यांच्या बॅटमधनं निलेशने सुरुवात करून दिली होती परंतु त्या पद्धतीने कन्वर्ट करू शकले नाही. आणि 60 या अंकांपर्यंत ही आपण पाहू शकाल फर्स्ट इनिंग आहे 5 गडीच्या मोबदल्यामध्ये. 61 धावेंचा अगदी इथून पाठलाग हा करावा लागणार आहे. अमोलची गोलंदाजी उल्लेखनीय राहिली. 2 षटकांमध्ये 19 धावा, 1 विकेट. दीप्याने 1 षटकामध्ये 17 धावा, वैभवाने 1 षटकामध्ये 13 धावा ज्यामध्ये 1 विकेट मिळवली. अनंत याची गोलंदाजी या शेवटच्या अंतिम षटकामध्ये 1 षटक त्याने हाताळलं, 10 धावा त्याने खर्च केल्या. वॅगन व्हील अगदी आपण पाहताय वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा या संघाचा, ज्यामध्ये जवळजवळ चौकार हे लॉंग स्टॉप रिझनला जास्तीत जास्त आले. थर्डमॅन अगदी आपण पाहत आहे, लॉंग स्टॉप रिझन, फाईन लेग अगदी आपण पाहत आहे. एक फटका थ्रू दी कव्हर्स आला होता, एक फटका जो लॉंग ऑन रिझन मध्ये आला होता आणि मोठे फटके जे जवळजवळ 4 पाहायला मिळाले. आणि ज्यामध्ये सुद्धा आपण पाहताय स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि बाकीचे जे फटके जे आले ते अगदी काऊ कॉर्नर आणि मिड विकेट दिशेने खूप चांगल्या पद्धतीने हा वॅगन व्हील डीबीएन लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून अगदी या फर्स्ट इनिंगचा दाखवला जातो. चला नेक्स्ट मॅचचा टॉस राम 11 कसराळी संघाचा कर्णधार आपण या माफ करा DX वॉरियर्स तलावपाडा संघाचा कर्णधार आणि बापासाई फणसपाडा संघाचा कर्णधार. कालचं शेड्यूलचा मात्र त्या ठिकाणी उल्लेख न झाली, माफ करा. DX वॉरियर्स तलावपाडा आणि बापासाई फणसपाडा टॉस केला जाईल. आजच्या रजनीतील हा शेवटचा अंतिम टॉस असेल. जोपर्यंत नवीन सामन्याला सुरुवात होईल जिथून अगदी या सेकंड इनिंग मध्ये समालोचन कक्षामध्ये हलकासा फेरबदलाव अगदी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. तुकाराम मांगेला सर आणि आज ज्यांचा आवाज खऱ्या अर्थाने मात्र एक सुरेख व्हॉइस उत्कर्ष पाटील अगदी जॉईन होतील त्यांच्या समवेत. धन्यवाद. देऊया डीजेला संधी, घेऊया एक संगीत आणि टॉसच्या दिशेने आपण वळणार आहोत. धन्यवाद.
वेलकम बॅक. टॉस टाइम. आजच्या रजनीतील हा शेवटचा अंतिम टॉस असेल. रोहित एकेंडे तर एकेंडे सौरभ एकाच संघामधील आहेत. परंतु आता बघूया इथे टॉस टाइम आहे. जीत यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. हेड अँड टेल कॉल करायचा आहे. टेल असा कॉल आहे अँड दॅट्स अ टेल. सो टॉस या ठिकाणी वॉन झाले DX वॉरियर्स. हा संघ रोहित निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. एक सामना आपण जिंकलात परंतु बाकीच्या सामन्यांमध्ये परफॉर्मन्स त्या पद्धतीत राहिला नाही. गोलंदाजी थोडीशी चिंतेजनक राहिली. या मॅच मध्ये आणि या टुर्नामेंटमध्ये जर जिवंतपणा ठेवायचा असेल तर ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की समोरचा संघ आतापर्यंत अनबिटेबल आहे. काय रणनीती असेल? कमीत कमी धावाचा रोखण्याचा प्रयत्न करू. सौरभ आणि विकी आणि भूपेनला लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. 40च्या आत ऑल आउट करण्याचा प्रयत्न करू. तुझा वैयक्तिक परफॉर्मन्स पाहायचा राहिला तर त्या अनुषंगाने मात्र तेवढा चांगला परफॉर्मन्स राहिला नाहीये. परंतु या मॅच मध्ये अपेक्षा असतील स्वतःच्या प्रतिष्ठेकरिता संघाच्या प्रतिष्ठेकरिता खेळ होईल की नाही त्याबद्दल म्हणायचं आहे. खूप ट्राय करेल. 2 मॅचला 0वर गेलो. नक्की ट्राय करू. नक्कीच शुभेच्छा देईन या सामन्याकरिता. सौरभ तुझ्याकडे बोलतोय. खूप चांगल्या आज स्थितीमध्ये सामने चालले तर संघाचं कॉम्बिनेशन सुद्धा खूप व्यवस्थित आहे. कसं वाटतं एकंदरीत? खूप चांगलं वाटतं आणि आमची ओपनिंग जोडी चांगली आहे. ओपनिंग जोडी खूप महत्वाची राहिली आणि कॉम्बिनेशन खूप महत्वाचं ठरलं गेलंय. सो ह्या मॅच मध्ये सुद्धा प्रयत्न असतील. काय म्हणशील संघाला? हो 50+ करण्याचा प्रयत्न करू आणि आमचे बॅट्समॅन पण चांगले आहेत आणि फिल्डर सर्व चांगलेच आहे. कारण की ही मॅच जर आपण जिंकतायत तर डेफिनेटली उद्याच्या दिवसाचं जे क्वालिफिकेशनचं तिकीट आहे ते नक्कीच मिळणार आहे. सो त्याकरिता करा प्रयत्न. देईन शुभेच्छा या सामन्याकरिता. सो नाणेफेकीचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचले जिथे DX वॉरियर्स या संघाने टॉस जिंकलाय आणि अगदी आपण पाहू शकाल आज तिसरा दिवस आहे या रजनीचा. चांगल्या पद्धतीने सामने व्यतीत झाले. तर अ गट खेळताना आपल्याला पाहायला मिळतील परंतु उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा ते गट मिश्र होताना पाहायला मिळणार आहे. सो कुठेही जाऊ नका. ही रंगत अजूनही कंटिन्युअसली आहे. जाऊया आपण थेट समालोचन कक्षेमध्ये. देऊया आपण तिथे पुन्हा एकदा समालोचक आमचे मित्र त्या ठिकाणी आहेत उत्कर्ष पाटील आणि लेजेंडरी व्हॉइस अगदी त्या ठिकाणी तुकाराम मंगेला सर. ओव्हर टू यू. धन्यवाद. धन्यवाद. आदेश पाटील यांचा आवाज आपण ऐकला होता. वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग आणि एक आवाज नेहमीचे समीकरण राहिलेले आहेत. आदेश पाटील यांचा आवाज आपण ऐकत होता. हा महत्वाचा मॅच आहे. प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी संघ आणि या त्यांच्या समोर वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा या दोन संघादरम्यान होतोय मॅचला सुरुवात. 61 पाठलाग आहे. 61 पाठलाग असताना पहिला चेंडू जो फॉर्म कायम आहे अमोल आणि जेवण A1 जोडी आहे. A1 जोडीच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती चौकार. थँक्यू सो मच. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं आणि 61चा जिथे पाठलाग आहे ना तिथे सुरुवात तुमची अगदी तडाखेबंद असायला हवी आणि ज्या अनुषंगाने तो फटका निवडला. दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. याही वेळेला आडवा बॅटनं बॉलला खेळलं. क्षेत्ररक्षक डीपमधनं बॉलला प्रोटेक्शन देतील. थोडंसं फंबल झाले आणि पापणी लवते ना लवते सेकंडमध्ये चान्स बदलला. हे महत्वाचं आहे. तुम्हाला या फिल्डिंगकडे लक्ष द्यावं लागेल. जयवंत आणि अमोल यांना जर तुम्ही अशा पद्धतीने धावा देतील तर ते मागे वळून बघणारे नाहीत. नक्कीच सांगता ना एक थोडासा जरा हुक लागला ना म्हणजे आपल्या शर्टला तर शिलाई हुसकून टाकते तसं हे दोन्ही जण आहेत. थोडा तुम्ही जर संधी दिली ना तर एकाचं रूपांतर दोनामध्ये करण्यामध्ये वेळ लावणार नाही. ही A1 जोडी आहे. प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डीची A1 जोडी आहे आणि A1 जोडीला जर थांबवायचं तर अजय सारखा एक गोलंदाज आहे. अजय सारखा गोलंदाज आहे तो त्यांना थांबवू शकतो किंवा आउट घेऊ शकतो. पण A1 जोडीचं कमाल आहे. A1 जोडी चमकले आणि हा ओल्ड इज ऑलवेज गोल्ड जेव्हा यांच्या बॅटमधनं सिक्सर षटकार. बारीक बारीक पाणी पड हे माझे गंगे दिल तुला सो मच. काय फटका खेळला बघा शेवटपर्यंत. तुम्ही फटका खेळत असताना फटके खेळताना बरेचसे फलंदाज एकदा टप्पा पडला त्यानंतर बॅट तो रेंजमध्ये येऊन तो बॉल खेळताना थोडेसे डोळे नजर वेगळी असते. परंतु मी या जयवंत यांचा उल्लेख करीन. जबरदस्त फलंदाज अगदी डोळ्यासमोर शेवटपर्यंत बॉलला घेता आणि त्यानंतर डिलिव्हर्ड खूप चांगल्या पद्धतीने. 12 रन 3 बॉलचा खेळ झाला. पुढचा बॉल याही वेळेला बॉलला सन्मान देण्याचा प्रयत्न केला. चांगलाच बॉल होता. ज्या अनुषंगाने आपण पाहतात आता अमोलने देखील सांगितलं की चांगल्या गुड लाईनला पिचिंग झाली आणि त्यावरती तो बॉल खऱ्या अर्थानं थोडासा कठीणच राहिला. 4 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. 12 धावा बिनबादत ही जमेची बाजू आहे. 4260 म्हणजे बघा मागे जर पाहिलं तर 4 डिजिट जे आले होते. पहिल्या चौकार त्यानंतर 2 धावा त्यानंतर षटकार आणि नंतर आलेला डॉट बॉल. काय फॉर्म आहे. हा फॉर्म जबरदस्त आहे
आणि फॉर्म मध्ये असलेला फलंदाज काय करू शकतं या फटक्याने दाखवल्या टाळ्यांच्या कडकडामध्ये. हा चेंडू गेला सीमारेषेच्या पार. थँक्यू सो मच. इथे आपण पाहतात या फटक्या मागे एकच बोलू इच्छितो, फक्त क्लास. फलंदाज जयवंत यांचा क्लास, अद्वितीय स्ट्रोक. 5 बॉल 18 रन. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला फसवलाय. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा स्वीकार करता. संयम महत्वाचा असतो, तो संयम विसरलात. सुरुवात चांगली केली परंतु त्या सुरुवातीला तुम्ही पुढे नाही घेऊन शकले आणि त्या पद्धतीने आता मोठ्या फटक्याच्या स्वीकारात बाद होत आहेत. मोठा धक्का, जयवंत बाद. जसं तुम्ही उल्लेख केला, फार चांगला उल्लेख. संयम महत्वाचा असतो आणि तुम्ही अशा फलंदाजाच्या अगेन्स्ट धावा केली होता तो फ्रंटलाईन आहे. प्रमुख गोलंदाजाच्या अगेन्स्ट तुम्ही मागच्या 5 चेंडूवरती 18 धावा केल्या होत्या, पण असा स्टार्ट देऊन तुम्ही माघारी परतल्यात. ही अर्धी लढाई तुम्ही पूर्ण केलीत. अर्धी लढाई पूर्ण केलीत का सांगतोय, कारण प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 आणि बाप्पा साई म्हणजे जो साई आहे ना पणसपाडा संघ एकाच टप्प्यावरती आहेत. कोणतरी एक 4 सामने जिंकून पुढे जाईल. फक्त तो 4 सामने जिंकून कोण पुढे जाईल त्याची लढाई आहे. त्याकरता हा मॅच महत्वाचा आहे. प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डीसाठी, कारण हा सामना जिंकला उद्यापर्यंत वाट बघायची गरज नाही. आजच क्वालिफायच्या दिशेने तुम्ही जाऊ शकता. पण जर हा सामना तुम्ही गमावला तर आजची रात्र थोडीशी टेन्शनवाली असणार आहे आणि त्यामुळे हा सामना जिंकायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूला वाघोबा स्पोर्ट्सचा उल्लेख केला होता की आता मागच्या काही 2 सामने चांगले नाही झालेत, पण या सामन्यामध्ये जिंकून आव्हान आपलं कायम राहू शकतं. 24 चेंडू 43 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाज राकेश आणि ज्या गोलंदाजाचा उल्लेख आदेशाने केला होता मागच्या पर्वामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याने हाताळली होती, तो आता गोलंदाज सज्ज होतोय. 24 बॉल 43. शिरावरती चेंडू आदळलाय. खेळण्याचा प्रयत्न होता. एका बाजूला अमोल आहेत. स्टार्ट जेवण केला होता म्हणून म्हटलं ना हा मॅच ज्यावेळेला त्या फ्लोमध्ये असतं ना त्या फ्लोमध्ये तुम्हाला जायचं असतं. जसं आपण लोकल ट्रेनमध्ये बघा ज्यावेळेला चालू ट्रेनमध्ये उतरतो ना, जसा स्पीड आहे ना त्या ट्रेनचा त्या दिशेने जायचंय. उलटं उतरलं तर पडायला होणार. आता तेच झालंय. चांगला फ्लो होता, चांगली सुरुवात होती, पण मध्ये तो विकेट आला ना तिथे थोडासा बॅलन्स गेलाय. या वेळेला फुलर लेनचा बॉलला कैलाश क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन देतील. जिथे आपण पाहतात मिड विकेटला आहेत. दुसरीचा प्रयत्न होता का, जिथे प्रयत्नामध्ये योग्य वेळेत नकार दिला अमोलनं दीपला की नाही दुसऱ्या रनसाठी आपण आता लगेच घाई करून नाही चालणार, कारण नुकताच जयवंत बाद झालाय. आता खेळपट्टीवरती वेळ द्यावा लागेल. सिंगल परिपूर्ण झाली आणि या सिंगलच्या सहाय्यानं जर धावांची गती तपासून पाहिली 19-20 वरती एक धक्का आपल्याला बघायला मिळतोय. कॅज्युअल एफोर्ट होता. जस्ट टच अँड गो वाला मामला तिथे मैदानावरती होता. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता, चांगला उल्लेख केलाय की मागेच आपण 1 विकेट गमावला. अशाच पद्धतीनं आता विकेट गमावला तर मॅच मध्ये दडपण वाढेल, दबाव थोडासा येऊ शकतो. खेळण्याचा प्रयत्न शरीरावरती चेंडू आदळलाय तर थोडासा बॅटला स्पर्श झालाय की काय करा. त्यानंतर जो शरीरावरती आदळला होता राकेश प्रमुख गोलंदाज आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न इथे दीपनं केला होता. निर्धाव चेंडू बघा पडला. चेंडू अक्रॉस लाईन केलं आणि म्हटलं होतं ना थोडासा स्पर्श झाला बॅटला, कारण जो वेगाने आला ना तो दिसून आला होता का बॅटला थोडासा स्पर्श झाला होता. चांगली गोलंदाजी. प्रामुख्याने दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा पॉवर प्लेचं षटक तुम्ही हाताळता त्यावेळेला तुमची लाईन खूप महत्वाची असते. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला आणि सिंगल मिळाली. आता चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर 20 बॉल आहेत आणि 20 बॉलमध्ये 41 करायचे आहेत. अमोल आतापर्यंत मैदानाच्या त्यामुळे बॅटिंग करणारा संघ आहे तो प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खार्डी. तो सांगेल हरकत नाही आमचा एक्का बाकी आहे मैदानाच्या आणि 20 बॉल 41चा मॅच फिल्डिंग टीमला तेच करायचं आहे की त्यांच्या एक्क्याला गारद करायचं आहे. जर तो एक्का गारद झाला ना तर शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाईल. नक्की. चला एका बाजूला एक्का आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मधला भाष्य आहे. मागचं पर्व गाजवलेला राकेश. एक्का भाष्यवाली लढाई आहे तसा तुम्ही उल्लेख केला होता, पण वेळेवरती प्रत्येक पान बाहेर काढणं गरजेचं आहे. नाही तर वेळ निघून गेले का तर हुकमाचा एक्का पण चालत नाहीये. पण हा 500 एक्क्यामधली लढाई जुगलमध्ये रंगले आणि तो प्रेक्षक बघा पाहतोय. वैतरणा विभागातील
या वैतरणा परिसरे वन ऑफ द बेस्ट प्लेयर एकमेकांसमोर आहेत. एक बेस्ट बॅट्समन, एक बेस्ट बॉलर एकमेकांसमोर आहे. चांगली लढत आणि हे बघायला आतापर्यंत प्रेक्षक राजे अगदी गर्दीने थांबलेत की आम्हाला चांगले क्रिकेट शेवटच्या मॅच पर्यंत बघायला मिळेल. सध्या एका बाजूला 20 वरती 1 धक्का लागलाय आणि 61 धावांचा पाठलाग ज्या वेळेला करता तेव्हा 19 आणि 41 ची गरज आहे. फुलर लेनचा बॉल, हा बॉल तुम्ही जर हाताळला, पंचांनी त्या बॉलवरती एक हात कमरेच्या वरती देखील घेतलाय का, जिथे आपण पाहू शकाल नो बॉल +6. सगळं काही सुरळीत चाललं होतं. गोलंदाज मागच्या वर्षीचा गतवर्षीचा खूप चांगला गोलंदाज, याही षटकात चांगली गोलंदाजी गेली. शेवटच्या बॉलवरती काहीतरी व्यत्यय आलं, जिथे नो बॉल +6 देखील आल्या. तिसऱ्या पंचांची घेतली मदत, पाहूया काय होईल. फिल्डर टीमने घेतले पंच, DRS आहे का फिल्डिंग टीमचा? ओके, पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. षटकार तर जरूर आलाय, फक्त चेंडू कमरेच्या किती वर, ज्याला बिमर म्हणतात जाणार, हाईट फॅक्टर महत्वाचा आहे. हाईट बिलॉंग्स टू अंपायर. आता हाईट फॅक्टर पाहायला होतोय. फटका खेळला त्यावेळेला अमोल भगत क्रीज मध्ये फटका खेळला त्यावेळेला चेंडू इम्पॅक्ट कुठे झालाय, बॅटला लागला त्यावेळेला किती हाईट वरती होता, पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. पंचांनी पाहिला आणि इशारा दिला, इट्स अ नो बॉल. वर आहे का रिप्ले मध्ये देखील तेच दिसते. जरी अमोल भगतची ती बॉडी बेंड जरी झाली तरी सुद्धा चेंडू वर आहे, थोडासा वर आहे. आणि अशा फटका खेळताना सोपं नसतं. फुलटॉस बॉलला षटकार टोकणं थोडंसं कठीण असतं, ज्यावेळेला तुमच्या दिशेनं तो शरीराच्या दिशेनं येत असतो हा चेंडू. आता ते समीकरण बदललं बघा, बदललं, पटकन बदललं. आता पंचांचा बोट देखील बरोबर गोल गोल फिरलेत. म्हणजे मराठीमध्ये ते आहे ना, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू स्प्रीट. उघडा डोळे बघा नीट असं आहे ते, उघडा डोळे बघा नीट ते आहे. आणि पुढचा चेंडू फ्रीट आहे. बघूया फ्रीट वरती काय खेळ होतोय. अमोल भगत महत्वाचा खेळाडू जो आता स्ट्रायकर आहेत, थोडेसे थांबले. आता विचार चाललाय मनामध्ये, कुठला चेंडू हाताळू, कुठल्या पद्धतीने त्याला रोखू. हा फ्रीटचा चेंडू आहे, पण अमोल क्लिअर माइंडेड आहेत, स्ट्रायकर आहेत. उसळला थोडासा शरीरावरती आदळला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. एक धाव या चेंडूवरती, पूर्ण लेग बायचा इशारा पंचाकडनं होतोय. एक धाव ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. हे षटक आलंय, जो एक नो बॉल आला, षटकार आला. समीकरण थोडंसं तिकडे बिघडलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना 28 18 बॉल आणि 18 चेंडू मध्ये करायच्या त्या 33 धावा. DBN लाईव्ह खऱ्या अर्थानं समालोचकांसाठी देखील त्यांच्याकडे खूप चांगलं सगळ्या काही गोष्टी असतात. तुकाराम मांगेला, उत्कर्ष पाटील मैदानावरचा मस्त कॉम्बो, दोघांची जबरदस्त ट्युनिंग, जकासवन जिथे आपल्याला बघायला, आणि जोशात भरलेलं समालोचन, प्रेक्षकांची नजर हटणं अशक्य. तुकाराम मांगेला सर, उत्कर्ष पाटील कॉमेंट्री जोडी, थँक्यू सो मच DBN. प्रवीण पाटील आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ह्या सर्व गुण संपन्न आहेत, ज्या अनुषंगाने तुम्ही पंचांच्या माध्यमातून त्यांनी पंचांना देखील एक चांगला संदेश दिला. आमच्या कॉमेंट्री स्टुडिओवरती ते निश्चित स्वरूपात लाईन टाकतात. थँक्यू प्रवीण पाटील यांचे आभार, खूप थँक्यू सो मच. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता तिसऱ्याला सुरुवात होईल. तिसऱ्या षटकाला ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हेमंत आलेत. तिसरं षटक खूप महत्वाचं. या षटकात जर एक फिल्डिंग टीमनं एक वेगळा जर कमबॅक केला ना, धावा जर इथे कमी खर्च झाल्या तर मग प्रेशर समोरच्या संघावरती देखील येईल. नाही, याच करता तुम्ही जसा उल्लेख केला महत्वाचा आहे. अब ऊट किस करवट बैठेगा, कोणत्या बाजूला बसणार हे या षटकामध्ये क्लिअर होणार. थोडासा जो आपण आता चाललोय ना प्रवासा, थोडासा स्पष्ट होऊ शकेल. अजून अस्पष्ट आहेत. भले आता प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 जो फॉर्म अमोलचा आहे, पार्टनर त्या बाजूला जड आहे, पण आता वाघोबा स्पोर्ट्स पाटीलपाडा या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी हे षटक महत्वाचं आहे. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला अमोलचा जो भन्नाट फॉर्म, परंतु मी या मॅच मध्ये म्हणेन दुसऱ्या षटकात थोडेसे चाच पडले आणि तिसऱ्या षटकात देखील तेच चालू आहे. टू बी कंटिन्यू. जो एक नो बॉल आला त्यावरती फटका जरूर आला, परंतु त्या व्यतिरिक्त जर आपण तपासून पाहिलं तर मागच्या षटकात देखील तो गोंधळ उडाला होता. इथून देखील तारांबळ उडाले. नाही, याला कारण आहे, कारण मागच्या 2 सामन्यामध्ये काय झालं माहिती का, या 9282 ना प्रथम बॅटिंग केली होती. आता ते धावांचा पाठलाग करतात. पहिला त्यांनी टार्गेट सेट केलं होतं, आता टार्गेट अचीव करतात. हा थोडासा फरक असतो धावांचा पाठलाग करताना. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, बॉटमहँडचा वापर झाला, अलॉंग द ग्राउंड चेंडू चालला, पाळा कडे फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला गेला होता. कॅज्युअल एफोर्ट आहे, ही शिथिलता आहे, हे रिलॅक्सेशन आहे. हे रिलॅक्सेशन घातक ठरू शकतं. चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार.
थँक्यू सो मच. लेझी एलिगंट संपूर्णपणे मी म्हणेन मंदावलेलं फिल्डिंग. याही वेळेला हा ट्रॅकरचा बॉल, त्या बॉलचा भरपूर समाचार. मागचे बॉल 4-5 बॉल अमोल हरवला होता. अमोल सांगतात की हरवला नव्हता, आता आलाय मी पुन्हा मैदानाच्या आत. आणि तो तुम्ही उल्लेख केला ना की तुम्ही याआधी टार्गेट सेट करत होतात, अचीव करताना थोडंसं डोक्यावरती वेगळं प्रेशर असतं, परंतु अमोलनं त्यालाच उगारत आता या 2 बॉलमध्ये 10 धावा आणल्यात, त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये अमोल बरसतात. पण हे का घडलं, कारण तो जसं तुम्ही लेझी एलिगंटचा उल्लेख केला होता, तो जे फिल्डिंग खराब झाली ना, जिथे कदाचित 1-2 धावा होऊ शकल्या असता, तिथं तो चौकार आला. या सर्व गोष्टी करतात. याचा परिणाम फक्त काय त्या मॅचवरती नाही झालाय, त्या गोलंदाजावरती देखील झालाय. ज्यानं पकडून ठेवलं होतं, हेमननं पूर्णपणे मॅचला पकडून ठेवलं होतं, पण तो एक चौकार, एक क्षण पुढेचा होता या मॅचला पुन्हा एकदा पुढे नेण्यासाठी. आणि अमोल मागच्या 2 षटकामध्ये याच पटक्याचा प्रयत्न करत होता. आता तो रिक्वायरमेंट बघा खाली आलाय, 10च्या खाली आलाय. सुरुवातीला तो 12च्या वर होता, या षटकापर्यंत तो 11पर्यंत होता. आणि या षटकामध्ये जे चौकार आणि षटकार आलाय, याने हा रिक्वायर रन रेट आहे ना, तो थोडासा खाली आलाय. आणि करंट रन रेट जो वर गेलाय, त्याचा करंट आता फिल्डिंग करायला टीमला देखील लागलाय. धावा धावल करते 38, 14 चेंडू 23 धावा. 38 वरती 1 धक्का. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला क्या बात आहे, शॉट ऑफ द नाईट. या फटक्याला किती वेळा पाहावं, काय फटका खेळला, अगदी डोळ्याचं पारडं फिरवणारा स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग, घुटना टेकवला आणि तदनंतर समोरच्या दिशेनं हवाई फायर, चेंडूला पाठवलं लांब 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 आणि खूपच लांब. षटकार. आणि इतका लांब गेले, पंच देखील बघतात, बाबा खाडीपर्यंत नाही गेला ना, एवढ्या लांब मारलाय, एवढ्या लांब हा चेंडू मारलाय, एवढ्या लांब. पंच पाहत होते, बाबा तिथपर्यंत नाही गेला ना, एवढ्या लांब हा चेंडूला पाठवले. धावा दापलकरती 44, 44. आता अजून एक फुल टॉस. आता मॅच निसटलाय. जिथे पाठीराखे आहेत, जल्लोष करतात, त्यांना जल्लोष करण्यासाठी हा चेंडू सीमारेच्या पार. हा जल्लोष आहे खाडीचा, हा जल्लोष आहे प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 चा जल्लोष चाललाय. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. आणि काढीला माहिती होतं बाबा हा आवडता खेळाडू आहे आणि हा फटका खेळलाय. त्या चौकारानं समीकरण बदलले. त्यानंतर षटकार आणि पंचाकडे इशारा, इट्स नो बॉल आहे. फक्त पंच सांगतील चौकार की षटकार आहेत. पंच तिथे सांगा 6. इट्स षटकार. पूर्णपणे मॅच बदल आहे. म्हणून एका गोष्टीवरती मी येणार आहे, कारण हे तिसरं महत्वाचं षटक होतं. महत्वाचं षटक हाताळण्याची संधी जी दिली ती योग्य अयोग्य माहिती नाही, पण कदाचित तिथे तुम्ही फ्रंटलाईन गोलंदाजाचा वापर करू शकला असता. तुम्ही रिप्लेसमेंट व्हायला की तिसरा गोलंदाज कदाचित त्याचाही परिणाम झालाय. अगदी बरोबर, ज्या पद्धतीने तुम्ही हे मांडलं खरं आहे. याही वेळेला अमोलनं या मॅच मध्ये सांगतात की बस झालं, आता इथून वेळ संपलाय. तुम्ही जिथून आपण पाहतात, यस ऑल राईट, 57 धावा. इथून 4ची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. अमोल छाग आहे. आली सोन्याच्या पावलानी, अगदी कोल्यांच्या शिरावर हात ठेवलंय कोसमाई आईनी, अगदी कोल्यांच्या शिरावर हात ठेवलंय कोसमाई आई. या षटकाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा एक गोष्ट माझ्या मनामध्ये होती, ती मी सांगतोय, कारण हे षटक कदाचित अजयला पुन्हा देणं गरजेचं होतं का. फ्रंटलाईन गोलंदाज आहे, कारण इथून जो सामना निसटला, आता इथे रिलॅक्स आहेत, काही जण आरामही करतात, पण कॅमेरामॅनने सर्व त्यांना देखील का चित्रित केलेलं आहे. बरोबर कॅमेरामॅनने आजच्या दिवसातील काय फटका, एकापेक्षा एक सरस स्ट्रोक. आणि आता प्रताप ट्रान्सपोर्ट 9282 खाटी संघ झालाय विजयी. अप्रतिम खेळ अमोलचा, म्हणून मी त्याला म्हटलं होतं, सारे साथी काम के सबका अपना मोल और ऐसे मैच को जिता दे इसका नाम अमोल. अमोलने खेळाय जबरदस्त खेळ आणि विजयी झालाय खार्डीचा संघ. शिरावर हात ठेवलाय कोसमाई आईनी, आम्ही कोल्यांच्या शिरावर हात ठेवलाय कोसमाई आईनी.